माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिक शहराची बकाल अवस्था झाली असून त्यांच्याच पक्षाचे शहर अध्यक्षांच्या पत्राला देखील केराची टोपली दाखवली जात असल्यास सर्वसामान्यांचं काय, असा सवाल करत राष्ट्रवादी पक्षाने मनपा कार्यालयात आंदोलन केलं. नाशिक शहराच्या रस्त्याची चाळण झालेली असल्याने पावसाचे पाणी साचून अनेक ठिकाणी अपघात होत असल्याच्या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत. तसेच नाशिक शहरातील विविध भागातील पाणी पुरवठा देखील विस्कळीत झालेला असून हंडाभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे. अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा केला जात असून देखील मोठ्या प्रमाणावर पाणी बिले पाठवून नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळले जात असल्याने सदरील अवाजवी पाणी बिलांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक झालेली असून सदरील पाणी बिले मागे घेण्यात यावीत. शहरातील रस्ते त्वरित दुरुस्त करावीत. पाणी पुरवठा सुरळीत करावा. पंचवटीमध्ये औषधे व धूर फवारणी होत नसल्याने डासांची संख्या वाढत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी नियमित औषधे व धूर फवारणी करावी आदी मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त श्री रवींद्र धारणकर यांना देण्यात आले. यावेळी ॲडव्होकेट सुरेश आव्हाड, सचिन अहिरे, रंजना पगार, राहुल आहेर, योगेश गायकवाड, संदीप सोनवणे, सोमा चव्हाण, बाळासाहेब गांगोडे, सीमा नाईकवाडे, वसंत पगार, अर्चना निकम, मीना पेहेरकर, रंजना तांदळे आदी उपस्थित होते. पासून आपण बघतो आहोत की नाशिक शहर हा खड्डेमय झालेला आहे आणि यासाठी आज दुर्दैवाने विविध संघटनांनी मोर्चे, काही आंदोलनाच्या माध्यमातून नगरपालिकेत धाव घेतलेली आहे. आज वास्तविक बघायला गेलं तर सन्माननीय नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त मॅडम यांचा आज हा भेटण्याचा वेळ आणि भेटण्याचे दिवस आहे. ठरलेला असतो की बुधवारी दुपारी 3 नंतर भेटणार. मात्र आज काही कामानिमित्त आज इथे आयुक्त साहेबांची भेट होऊ शकली नाही, तर आम्हाला धारणकर साहेबांकडे पाठवण्यात आलं. हरकत नाही, आम्ही यासाठीच आलेलो आहोत की प्रभाग क्रमांक 6 असेल किंवा पंचवटी विभाग आहे, या पंचवटी विभाग विविध समस्यांनी ग्रासलेला आहे. यासाठी वारंवार आम्ही मोर्चे आंदोलनं करतो, निवेदन देतो आहे. त्याचसाठी आज आम्ही स्मरणपत्र देण्यासाठी आज इथे आलेलो आहोत. कारण गेल्या मागच्या हप्त्यामध्ये आम्ही त्यांना आठवण दिली होती की आम्हाला आमच्या भागामध्ये कृष्णनगर असेल, सत्यदेवनगर असेल किंवा मखमलबाद रोड जो आहे ड्रीम कॅस्टल ते मखमलबादपर्यंतचा हा मृत्यूचा सापळा बनलेला आहे. तिथे रोज अपघात होत आहेत. त्या भागामध्ये अक्षरशः काही भागामध्ये तर रस्तेच नाही. श्रीकृष्णनगरमध्ये जर गेला तर रस्त्याची अक्षरशः वाट लागलेली आहे. तिथे 11व्या स्वरूपात 11 वेळेस घरफोडी झालेली आहे. आम्ही त्याबाबत पोलीस आयुक्तांना देखील निवेदन दिलेलं आहे. पोलिसांशी संपर्क केला असता पोलिसांनी सांगितलं की त्या भागामध्ये आम्हाला जाण्या येण्यासाठी पेट्रोलिंगसाठी रस्ते नाही. आम्ही काय करू? म्हणजे पोलीस प्रशासन देखील महानगरपालिकेपुढे हतबल झालेलं आम्हाला तिथे दिसलेलं आहे. याचा आम्ही निषेध नोंदवतो. त्याच पद्धतीने पोलीस हाऊसिंग सोसायटीबाबत आम्ही जो पाण्यासाठी मोर्चा मागच्या वेळेस आणला होता किंवा साहेबांची भेट घेतलेली होती, त्याबाबत देखील आम्हाला आश्वासित करण्यात आलं होतं की येत्या 15 दिवसामध्ये तुमचा प्रश्न मार्गी लावू. मात्र मागच्या काळामध्ये शटडाऊन घेतल्यानंतर आपण बघितलं असेल तर नाशिक शहरामध्ये संपूर्ण शहराची पाण्याअभावी वाट लागलेली आहे. खरं बघायला गेलं तर पाणी नेमकं कुठे मुरतं आहे हा प्रश्न सगळ्यांना नाशिककरांना उद्भवतो आहे. कारण लाखो रुपये खर्च करून नवीन पाण्याच्या टाक्या झाल्या आहेत, नवीन पाण्याच्या लाईन झाल्या आहेत, परंतु अद्यापही नाशिककरांच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही. असाच मोठा प्रश्न हा पंचवटी भागामधील विविध भाग असतील, आमचा नवनाथ नगर असेल, शांतीनगर असेल, मखमलबाद रोड असेल, विद्यानगर असेल, अशा विविध भागामध्ये पाणी, तसंच आडगाव शिवार असेल, पोलीस हाऊसिंग सोसायटी असेल, इथे धांड्यावर पाण्यासाठी आजही लोकांना वनवन भटकावं लागत आहे. आज आम्ही शहरामध्ये आहोत की खेडेगावात राहतो आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आमच्या लोकांना शाळेची मुलं सोडायला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळं स्कूल बस तिथे जात नाही. 2 किलोमीटर पायपीट करीत पुढे रस्त्यावर जावं लागतं आणि तिथून पुढे मग शाळेचे विद्यार्थी त्या स्कूल बसमध्ये गेले जातात. आज आम्ही शांततेच्या मार्गात तिथे धारणकर साहेबांची भेट घेतलेली आहे. तिथे धारणकर साहेबांबरोबर पगार साहेब होते. पगार साहेबांनी देखील आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर सिटी अभियंत्यांपर्यंत तुमचा रस्त्याचा विषय पोहोचवू आणि लवकरात लवकर तिथले रस्ते आम्ही खडीकरण करू असे त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे. आमची एकच मागणी आहे की लवकरात लवकर आमच्या ह्या सदरील मागण्यांचा विचार करण्यात यावा. नाही तर ह्या पुढच्या काळामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात उग्र आंदोलन करतो आणि आता हा फक्त इशारा नाही आहे, तर आम्हाला परवानगी मिळो अगर नाही मिळो पुढच्या काळामध्ये 15 दिवसामध्ये जर आमचे प्रश्न सुटले नाही तर आम्ही हा स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक ठिय्या आंदोलन देणार आहोत.